राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या देखील अपडेट आलेल्या आहेत। सर्व काही बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील, त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या। अखेर शेतकऱ्यांना दिलासा, आधार अपडेट केवायसी मुळे शेतकऱ्यांचे 14 कोटी रुपये पडून, मात्र केवायसी करताच तुम्हाला मिळणार लाभ। सर्वात मोठी खुशखबर, सध्या स्थितीला दुष्काळ, गारपीट, अवेळी पाऊस, अतिवृष्टीचे अनुदान हे पडून राहिलेले आहे। त्याचे एकमेव कारण म्हणजे केवायसी आहे। शेतकऱ्यांनी केवायसी केले तर शेतकऱ्यांना या 14 कोटी रुपयांचा लाभ लवकरात लवकर मिळेल। त्यासाठी केवायसी करण्याचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आवाहन करण्यात येत आहे। जर केवायसी केले तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पैसे जमा होतील। खरीप पीक विम्यासाठी 30 मंडळ ठरले पात्र, शेतकऱ्यांना चांगला दिलासा। अतिवृष्टी बाधित झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, भरपाई मिळावी यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत अधिसूचना निर्गमित पाहायला मिळत आहेत। खूप दिवसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपणार आहे असंच म्हणावं लागेल, कारण की राज्यामध्ये आता 30 मंडळामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचे वाटप केले जाणार आहे। खरीप पीक विम्यासाठी 30 मंडळ अखेर पात्र ठरल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो। यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे। अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राइब करू शकता। सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात होणार वाटप। लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर। सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजना बंद होणार अशा प्रकारे देखील अफवा पाहायला मिळत होत्या, मात्र राज्याचे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार योजना बंद होणार नाही असे त्यांनी सांगितले। विदर्भातील बाजारामध्ये तुरीचा दर 6800 ते 7421 रुपयांवर, दर हमी भावाच्या खालीच नव्या तुरीची आवक वाढली। सध्या जर विचार केला तर आता शासनाकडून तुरीला 7550 रुपयांचा हमी भाव जाहीर केलेला आहे, मात्र बाजारामध्ये हंगामातील नव्या तुरीची आवक वाढते असताना दर दबावात असल्याचे चित्र आहे। अमरावती बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी रोजची तूर आवक 6000 क्विंटलपेक्षा अधिक होत असून दर 6800 ते 7421 रुपयांवर असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली आहे। तापमानामध्ये वाढ, उन्हाळ्याची चाहूल, सध्या जर विचार केला तर आता राज्यामध्ये थंडी कमी झाली असतानाच उन्हाळ्याच्या झळा वाढल्या आहेत। यंदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याचे चित्र आहे। त्याचबरोबर आता उत्तर महाराष्ट्रामध्ये किमान तापमानामध्ये काहीशी घट होण्याचा अंदाज आहे। तसेच उर्वरित राज्यामध्ये कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी, सध्या जर विचार केला तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या काही जिल्ह्यांची यादी समोर आली आहे। यामध्ये आता जर पाहायला गेलं तर अमरावती देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले होते, त्याकरिता आता राज्य सरकारने निधी मंजूर केला असून हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानुसार आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 134 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून आता अमरावती जिल्ह्यातील 41,911 शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमेचे वाटप होणार आहे। त्याचबरोबर आता यामध्ये अकोला देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 10 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला आहे। त्याचबरोबर आता बुलढाणा जिल्ह्यातील 3852 शेतकऱ्यांकरिता 94 लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता लवकरच पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूया। पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांची येत्या वर्षातील 6000 रुपयांची चिंता मिटली, सरकारने अर्थसंकल्पामध्ये केली मोठी तरतूद। सध्या जर पाहायला गेलं तर आता पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी येत आहे। आता शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला असून आता अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान योजनेकरिता 63,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता येत्या 24 फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 19 हप्त्याचे पैसे जमा होणार आहे। कांदा दरासंदर्भातील बातमी, राहता बाजार समितीमध्ये कांदा 2700 रुपये। सध्या जर पाहायला गेलं तर आता राहता बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटलला 2700 रुपये भाव मिळत आहे। कांद्याच्या एकूण 2805 गोण्यांची या ठिकाणी आवक झाली होती, तर कांदा नंबर 1 ला 2100 ते 2700 रुपये भाव मिळत आहे। तसेच कांदा नंबर 2 ला 1400 रुपये ते 2050 रुपये आणि कांदा नंबर 3 ला 700 रुपये ते 1350 रुपयांचा या ठिकाणी दर आहे।
कुटुंबामध्ये कार तर लाडकी बहीण योजनेतून नाव बाद. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन करणार पाहणी. सध्या जर विचार केला तर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अशी माहिती सध्या समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन 4 चाकी वाहनांची आता पाहणी केली जाणार आहे. लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये कोणाकडेही 4 चाकी आढळून आली तर तात्काळ लाडकी बहीण योजनेतून नाव काढून टाकले जाणार आहे. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांच्या माध्यमातून आता घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाने दिल्या आहेत. नवा हरभरा बाजारामध्ये सरासरी 5,500 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे दर. सध्या जर विचार केला तर आता हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंड्यामध्ये नवा हरभरा विक्रीसाठी येत आहे. या ठिकाणी 240 क्विंटलची आवक झाली होती तर सरासरी दर 5,500 रुपयांचा या ठिकाणी मिळत आहे. शेतकऱ्यांना दिवसाची सिंचनाची सोय. एकंदरीत जर विचार केला तर शेतकरी हा देशाच्या पाठीचा कणा आहे. त्याला आणखीन बळकट करण्यासाठी पर्यावरण स्नेही ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा सुनिश्चित वीज पुरवठा व्हावा यासाठी शासनाने राज्यामध्ये कृषी पंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरणाचे अभियान हाती घेतले आहे. यातून महाकृषी ऊर्जा अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसाची सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. तूर उत्पादन घटले, शेतकऱ्यांवर संकट. एकरी 1 ते 2 क्विंटलचे उत्पादन, नफा नाहीच सध्याची स्थिती. सध्या जर विचार केला तर आता तूर काढणीला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांसाठी हा हंगाम आर्थिकदृष्ट्या तडजोडीचा ठरला आहे. तुरीच्या उत्पादनामध्ये घट झाली असून सोंगणी व मळणीची मजुरी देखील वाढली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना एकरी केवळ 1 ते 2 क्विंटलची जळती लागत असल्याचे चित्र आहे. 17,000 शेतकऱ्यांची फार्मर ID नोंदणी. कृषीविषयक योजनांचा शेतकऱ्यांना मिळणार आहे लाभ. एकंदरीत जर पाहायला गेला तर शेती क्षेत्राला अधिक प्रगत आणि शाश्वत बनवण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्रिस्टॅक योजना सुरू केली असून आता निफाड तालुक्यामध्ये ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत आजपर्यंत 17,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांची या ठिकाणी नोंद झाली आहे. त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक योजनेचा लाभ घेण्याचे देखील आवाहन केले जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ देखील मिळणार आहे. मोठी बातमी. पारडी तालुक्यासाठी 32 कोटी 89 लाख रुपयांचे अनुदान मंजूर. लवकरच होणारे वितरण. सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर आता पारडी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी KYC केली असून महसूल विभागाच्या वतीने अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी अपलोड करण्यात येत असून आता रक्कम जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यानुसार आता लवकरच पारडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता तब्बल 32 कोटी रुपयांचा निधी हा पारडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे आता लवकरच पारडी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका किंवा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील किंवा तालुक्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला कळवण्यात येईल. कापूस खरेदी झाली बंद. CCIने घेतला निर्णय. सध्या जर विचार केला तर आता खुल्या बाजारामध्ये कापसाच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस CCIला मोठ्या प्रमाणामध्ये कापूस विकल्याने खरेदी केलेला कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे आता CCIने 10 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबवली असल्याचे चित्र आहे. KYC करा अन्यथा रेशन धान्य मिळणार नाही. 28 फेब्रुवारीपर्यंत KYC करून घेण्याची मुभा. सध्या जर विचार केला तर अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानांमधून अत्यंत व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण केले जात आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी KYC करणे आवश्यक आहे. काही लाभार्थ्यांनी KYC करून घेतले नाही. जे पात्र लाभार्थी KYC करून घेणार नाहीत ते धान्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे 28 फेब्रुवारी ही KYC करण्यासाठी अंतिम मुदत आहे. सोयाबीन खरेदीसाठी 2 महिने मुदतवाढीची मागणी. खासदार ओमराजे यांनी घेतली कृषी मंत्र्यांची भेट. सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत संपत असल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी अजूनही वंचित राहिले आहेत, ज्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता सोयाबीन खरेदीसाठी 2 महिन्यांची मुदतवाढ देण्याची सध्या मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर खासदार ओमराजे यांनी कृषी मंत्र्यांची देखील भेट घेतली असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. सोयाबीनला आधीचा दर मिळेना, आता भरला लुटीचा बाजार. नोंदणीसाठी क्विंटलला 150 रुपये मागणीची धोनी फेती व्हायरल. सध्या जर विचार केला तर आता यंदा सोयाबीनला 4,000च्या आत दर मिळत असल्यामुळे आधीच शेतकरी अडचणीमध्ये आलेले आहेत. अशा स्थितीमध्ये शासनाची हमीभाव खरेदी योजना आदर ठरेल असे वाटत होते. मात्र यासाठी सुरू असलेल्या काही खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. खरेदीदारांकडून शेतकऱ्यांना मोजणी केलेल्या मापाच्या नोंदणीसाठी क्विंटलला 150 रुपयांची मागणी होत असल्याचा प्रकार सध्या समोर येत असल्याचे चित्र आहे.
नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढतं, केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचा दावा. एकंदरीत जर विचार केला तर देशामध्ये 18 लाख शेतकरी 7,500 हेक्टरवर नैसर्गिक शेती करत आहेत. नैसर्गिक शेतीचे ICARच्या शास्त्रज्ञांनी 16 राज्यातील 484 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यशस्वी प्रयोग केले आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांना वळण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढला, शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेण्याचा सल्ला. सध्या जर विचार केला तर आता राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बहुतांश भागामध्ये कमाल तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. त्यामुळे सध्या राज्यातील शेतकऱ्यांना पिकाची काळजी घेण्याचे देखील आवाहन केले जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.